नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती याची जाहिरात लवकरच येणार आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, पदसंख्या किती राहणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा किती राहणार आहे, त्याचबरोबर परीक्षेची पद्धत आहे ती कशी राहणार, अनुभव लागणार का, निवड प्रक्रिया कशी होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर तुम्हाला माहीत असेल की आताच काही महिन्यापूर्वीच अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच की मुख्य सेविका ज्याला आपण सुपरवायझर तर जर म्हणतो तर या पदाची एक्झाम झालेली आहे आणि त्याचा जो निकाल आहे आता त्या निकालाची याचा प्रोसेस चालू आहे. आता ही नव्याने जाहिरात येणार आहे. आता या जाहिरातीमध्ये नेमकं आपल्याला काय काय बघायचं आहे तर या व्हिडिओमध्ये बघा. पात्रता आणि वेतन श्रेणी तुम्हाला काय मिळणार आहे, तुमची पात्रता त्यासाठी काय लागणार आहे, त्याचबरोबर परीक्षा आणि निवड कशी होणार, त्याचबरोबर अभ्यासक्रम तुम्हाला कसा करावा लागणार, काय काय राहणार त्या अभ्यासक्रममध्ये आणि जागा किती राहणार, एकूण जागा किती राहणार, त्याचबरोबर वयोमर्यादा या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया. तो GR सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघा, हाच तो GR आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हा GR काढलेला आहे आणि इथं बघा 4 फेब्रुवारी 2025चा हा जो शासन निर्णय हा आलेला आहे. तर आता प्रति बघा, इथं प्रति कुणाला पाठवण्यात आलेला आहे हा GR यांच्या प्रति बघा. विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभाग. तर बघा, हे नागपूर हे जे विभाग आहेत एवढे कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती व नागपूर या विभागांमध्ये ही जी भरती आहे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर विषय बघा, या आयुक्तालयाच्या अधीनस्थ 104 नागरी प्रकल्प. तर बघा, हे जे आयुक्तालय आहे यांनी सांगितलेलं आहे कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती व नागपूर या आयुक्तालयांच्या अधीनस्थ 104 नागरी प्रकल्प जे असतील, नागरी प्रकल्प म्हणजे जे शहरी विभागातील प्रकल्प आहेत त्या प्रकल्पातील कार्यालयातील गट क संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाच्या रिक्त पद भरतीबाबत. तर विषय बघा, तुम्ही जे प्रकल्प आहेत 104 नागरी प्रकल्प त्यांच्या कार्यालयातील गट क संवर्गातील जे मुख्य सेविका पद आहे या पदासाठी पदोन्नतीने हे जे रिक्त पद आहेत हे भरली जाणार आहेत आणि यासाठीची पात्रता काय लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघा, या शासन निर्णयामध्ये 4थ्या क्रमांकाचे जे अट आहे ते तुम्ही बघू शकता. इथं बघा, 8 एप्रिल 2024 या शासन पत्रान्वये अंगणवाडी सेविका संवर्गातून म्हणजे अंगणवाडी सेविका झाल्या, मिनी अंगणवाडी सेविका झाल्या यांच्या संवर्गातून पर्यवेक्षिका मुख्य सेविका संवर्गात निवडीने नियुक्ती करायची पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभागात शासन निर्णय क्रमांक नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावी. तर बघा, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. इथं अंगणवाडी सेविका संवर्गातून ही पदं भरली जाणार आहेत. तर बघा, मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका न्याय निर्णयाच्या अधीन राहून ही नियुक्ती करण्यात यावी. हे बघा, त्याचनुसार खाली बघा, त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. तर खुल्या प्रवर्गातून म्हणजे तुम्ही बघू शकता की इथं कॅटेगरी लागणार नाही आहे तुम्हाला. जी SC ST वगैरे असे आरक्षणानुसार हे भरल्या जाणार नाही आहेत. तुम्ही फक्त यांना पात्रता लागणार आहे की अंगणवाडी सेविका यांनाच या पदासाठी अर्ज करता येणार आहेत, त्याचबरोबर त्यांचीच निवड यामध्ये होणार आहे. त्यामध्ये मग ते अंगणवाडी सेविका, समजा एखादी अंगणवाडी सेविका SC कॅटेगरीची असेल तर तिथं त्यांना आरक्षण लागू राहणार का नाही. तर त्यांची जी परीक्षा होणार त्या परीक्षेनुसार जे टॉपवर राहतील त्या सर्व अंगणवाडी सेविकांना इथं लावण्यात येणार आहे. हे रिक्त पदं त्यांना भरण्यात येणार आहे. तर इथं बघा, 5व्या नंबरवरचं या शासन पत्रान्वये मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवा 128 पदे व पदोन्नती कोट्यातील निवडीने 272 पदे भरण्याकरिता शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार सदरील पदे भरण्यासंदर्भात आयुक्तालय स्तरावरून कार्यवाही चालू आहे. तर बघा, पदे किती आहे, पदसंख्या सरळ सेवेतील आहेत 128 पदं व पदोन्नती कोट्यातील निवडीने ते आहेत 272 पदं. म्हणजे सरळ जे पदोन्नती कोट्यातील आहे म्हणजे अंगणवाडी सेविका ते डायरेक्ट मुख्य सेविका किंवा मग सुपरवायझर याकरिता आहेत 272 पदे.
तर बघा, इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जी सरळ सेवा भरती आहे, सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला जी पात्रता लागणार आहे ती वेगळी पात्रता आहे. तुम्ही बघू शकता इथं. तर काय पदाचे नाव काय आहे? मुख्य सेविका पर्यवेक्षक. शैक्षणिक अर्हता किती लागणार आहेत बघा. विद्यापीठाची, संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणतीही शाखेची पदवीधर उमेदवार, म्हणजे पदवीधर तुम्हाला इथं लागणार आहेत. आणि वेतन श्रेणी बघा किती तुम्हाला देणार आहेत. तर 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत तुमचं वेतन इथं तुम्हाला मिळू शकते. तर ही परीक्षा बघा कशी होणार आहे. तर परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर इथं बघू शकता वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ पर्यायवाची स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता या परीक्षेला मुलाखत राहणार आहे का? तर नाही, या परीक्षेला मुलाखत राहणार नाही आहे. डायरेक्ट एक्झाम होणार आहे आणि एक्झामनंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. तर परीक्षा पद्धत बघा काय आहे. परीक्षेची जी पद्धत आहे, कोणत्या पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे हे आपण बघून घेऊया. तरी बघा, विषय काय आहे? इंग्रजी आहेत, स्तर आहे 10वी आणि माध्यम आहे इंग्रजी. याला 10 प्रश्न तुम्हाला देण्यात येणार आहेत इंग्रजीचे. त्यामध्ये तुम्हाला 20 गुण देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मराठीचे जे आहेत 20 प्रश्न मिळणार आहेत आणि तुम्हाला त्यासाठी 40 गुण मिळणार आहेत. त्याचबरोबर सामान्य जे ज्ञान आहे, सांख्यिकी आणि तर्कशुद्ध चाचणी जी आहेत, तर्कशुद्ध चाचणी म्हणजे GKचे जे प्रश्न असतील ते तुम्हाला 40 या स्वरूपातील विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 80 मार्क्स किंवा गुण मिळणार आहेत. एक महत्त्वाचं इथं हे आहे की इथं विभागाचा जो विषय आहे तो सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते बघा, त्याचासुद्धा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना यासंबंधीचे प्रश्न तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 60 गुण मिळणार आहेत. तर बघा, एकूण 200 गुणांचं एक्झाम तुमचं हे होणार आहे. तर बघा, यामध्ये 2 प्रकारचे पदभरती निघालेली आहे. तर बघ, सरळ सेवेने पदभरती होणार आहे. त्यासाठी 128 पदं आहेत. तर सरळ सेवेने भरतीमध्ये आता कोण भाग घेऊ शकतं? तर सर्वच जे विद्यार्थिनी आहेत किंवा जे ओपनमध्ये जे काही विद्यार्थी असतील ते सर्व इथं भाग घेऊ शकतात, ते अर्ज करू शकतात. परंतु पदोन्नती कोट्यातून जे होणार आहे, जे अंतर्गत भरती ज्याला म्हणतात आपण, 272 पदं आहेत. आणि पदोन्नतीने ज्याला म्हणतो आपण, पदोन्नतीने म्हणजे खालच्या पदावरून वरच्या पदासाठी जे अर्ज तुम्हाला भरायचे आहेत त्यासाठी जसं अंगणवाडी सेविका आहेत आणि मिनी अंगणवाडी सेविका आहेत, फक्त ह्याच इथं अर्ज भरू शकतात पदोन्नती कोट्यामधून जे 272 पदं आहेत यासाठी. तर कॅटेगरी यासाठी लागणार नाही आहे, कारण की जे पदोन्नतीने जे भरती होणार आहे यासाठी कॅटेगरी लागणार नाही आहे. तुम्हाला तुमचं जे एक्झाम होणार त्यानुसार तुम्हाला जे टॉपवर राहतील त्यांनाच यामध्ये निवड करण्यात येणार आहे. आणि फक्त अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकाच या पदोन्नती कोट्यातून जे 272 पद आहेत यासाठी अर्ज करू शकतात. तर त्याचबरोबर बघा, वयोमर्यादा काय लागणार आहे तुम्हाला? तर वयोमर्यादा तुम्हाला लागणार आहे 21 ते 45 वर्ष. त्याचबरोबर SC ST या कॅटेगरीतून जर तुम्ही येत असाल तर 21 ते 45 प्लस 5 वर्षे सूट आणखीन तुम्हाला देण्यात येणार आहे. तर म्हणजे 50 वर्षापर्यंत तुम्ही हे अर्ज दाखल करू शकता. यासाठी आणखीन एक अर्हता तुम्हाला लागणार आहे, संगणक अर्हता, म्हणजे कॅम्प्युटरचं जे कोर्स प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सुद्धा इथं लागणार आहे. अनुभवसुद्धा लागणार आहे. तर अनुभव बघा, अंगणवाडी सेविकाताई तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव लागणार आहे. आणि त्या अंतर्गत म्हणजे कोणत्या अंतर्गत पदासाठी, जे सरळ सेवेसाठी नाही लागणार, सरळ सेवेसाठी तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव लागणार, जे फ्रेश आहेत ते सुद्धा इथं अर्ज करू शकतात. परंतु जे अंतर्गत आहेत, जे पदोन्नतीने तुमचे 272 जे पद आहेत त्यासाठी तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव, कारण की ते फक्त अंगणवाडी सेविकासाठीच भरती आहे आणि त्यासाठी तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. आणि त्याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला प्रकल्प अधिकाऱ्याकडून घ्यावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर जे जॉबर आहात तुम्ही त्याचं प्रमाणपत्र ते देतील, ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्याचबरोबर स्वयं घोषणापत्रसुद्धा तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारची ही भरती होणार आहे आणि लवकरच ही भरती येणार आहे, कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि सर्व जे शासन स्तरावरील याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि लवकरच ही भरती येणार आहे. त्यासाठी तुम्ही अभ्यासाला लागा, तयारीला लागा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.